रीजनिंग है. ठीक आहे. निष्कर्ष काढण्याची तर्क पद्धती आपण बघणार आहोत. नेहा आवाज येतोय ना? नेहा आवाज? ओके. निष्कर्ष काढण्याच्या तर्क पद्धती आपण बघणार आहोत. निष्कर्ष काढण्याच्या तर्क पद्धती. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय सेंटेन्स दिलेले असतात, वाक्य दिलेले असतात आणि खाली त्याच्यावरती निष्कर्ष दिलेले असतात, ते तुम्हाला फाइंड आउट करायचे असतात. त्याच्यामध्ये आता निष्कर्ष काढण्याच्या 4 पद्धतीमध्ये जर आपण बघितलं, सगळ्यात हमखास पेपरला येतो हा क्वेश्चन. ठीक आहे. त्याला तेव्हा लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला या पद्धतीने दिले जाणे 4 कंडिशन असतात. 1 2 3 4. सपोज असं तुम्हाला सगळे ए हे बी आहेत. ठीक आहे. पहिला येतात सगळे ए हे बी आहेत. नंतर येतात कोणताही ए हा बी नाही. नंतर येतात काही ए हे बी आहेत. आणि नंतर येतात काही ए हे बी नाही. लक्षात आलं काय? सगळे ए हे काय बी आहेत. तू पण इकडे बस, बरं पडेल. अच्छा, कॅमेरामुळे नाही. ओके ठीक आहे. सगळे ए बी आहेत, कोणताही हा बी नाही आहे, काही ए हे बी आहेत आणि काही ए हे बी नाहीत. याला निष्कर्ष काढण्याचं पद्धतीत कसं ड्रॉ करतात त्याला सिलोगिझम पण म्हणतात. सिलोगिझम पण त्याला म्हणतात. हमखास पेपरला येतो राज्यसेवेच्या एक्झामला हमखास. ठीक आहे. किंवा PSIच्या कधी कधी विचार. लक्षात घ्या आधी, मग लिहून घ्या. लिहिणं कारकुनगिरी नंतर करायचं. आता फक्त पहिलं बघायचं सगळे ए. आता आपण इथे सर्कल काढूया. सगळे ए हे काय म्हटलेलं आहे? सगळे ए हे बी आहेत. म्हणजे काय? सगळे ए जेवढे काही ए मध्ये आहेत पण ते कशामध्ये आहेत? बी मध्ये आहेत. सगळे ए बी मध्ये आहेत. म्हणजे ए मध्ये जेवढी काही वस्तू असेल त्या सगळ्या कशामध्ये असतात? बी मध्ये. अजून एक ह्याच्याला ड्रॉ करू शकतो या पद्धतीने. ए आणि दोघांना पण एकच नाव द्यायचं. ए ला पण तेच नाव आहे आणि बी ला सुद्धा तेच नाव. तर त्याला काय बोलणार आपण? सगळे ए बी आहेत. लक्षात आलं? दोघांना पण नाव बघा सारखंच आहे. सगळे ए जेवढे काही ए मध्ये घटक आहेत ते कशाचे पार्ट आहेत? बी चे भाग आहेत. किंवा या पद्धतीने पण त्याला दर्शवलं जात. नंतर काय? कोणताही ए हा बी नाही.
कोणताही ए बी नाही म्हणजेच काय तुम्हाला हे दोन्ही काय 100% शुअरिटी तुम्हाला प्रोव्हाइड करतात. हे बघा हे दोन्ही आहे. कोणताही ए हा काय नाहीये बी नाहीये इथे, म्हणजेच जेवढे ए मध्ये आहेत तो आणि बी हे दोन्ही वेगळे पाहिजेत. थोडक्यात एक म्हणजे दुश्मन, बरोबर ना. कोणताही हा काय नाही बी नाही. 100% दोन्ही मध्ये काय दिसते तुम्हाला 100% शुअरिटी दिसते ना. सगळे जेव्हा आपण शब्द वापरतो सगळे किंवा प्रत्येक जण तेव्हा काय असतं ते 100% किंवा कोणताही ए हा बी नाहीये कोणताही हा शब्द, बरोबर ना. काय तुम्हाला सांगतात दोन्ही वाक्य जी आहेत ती काय ते काय होतात 100% शुअरिटी देणार. लक्षात आलं. नंतर आहे काही ए हे बी आहे. काही म्हणजे किती, समोर 100 माणसं आहेत, काही बोलले तर किती म्हणणार तू 50-60, म्हणजे तुला 100% शुअरिटी नाही देत. त्याची शुअरिटी 1% पासून 99% पर्यंत आपल्याला दिसून येते. तर काही ए बी म्हणजेच या पद्धतीने आपण त्याला काढू शकतो. हा तुमचा ए झाला आणि हा झाला बी. लक्षात आलं. तर एवढे जे ए आहेत ते कशामध्ये येत आहे बी मध्ये येतात. काही ए हे बी आहेत. अजून कसं काढू शकतो त्याला या पद्धतीने हा ए काढायचा एवढा मोठा, त्याच्यात एवढासा पार्ट हा तुमचा ए झाला आणि हा झाला बी. काही ए चा काही थोडासा पार्ट काय आहे बी आहे. ए चा थोडासा पार्ट काय येते बी आहे. लक्षात आलं. या पद्धतीने दर्शवलं जातं. यूज करतात आपण ऑलमोस्ट हेच यूज करतात. आणि नंतर काही ए हे बी नाही आहेत म्हणजेच काय दर्शवणार काही ए हे बी नाही आहेत. परत असंच काढायचं. आता हा तुमचा ए आहे आणि हा तुमचा बी आहे. काही ए म्हणजे हा पार्ट, बरोबर ना. हा पार्ट काय नाही बी नाही आहे ना. हा पूर्ण एचा पार्ट आहे तो आहे. म्हणजे इथे पण काय 100% शुअरिटी नाही. इथे पण काही जेव्हा शब्द येतो तेव्हा समजून जायचं इथे काय तुम्हाला 100% शुअरिटी दिलेली नाहीये. लक्षात आलं. किंवा ह्या पद्धतीने पण तुम्ही काढू शकता. काही ए हे बी नाही आहे म्हणजेच कोणते देणार हे बघा. हे ए जेवढे आहेत ए मध्ये एवढे जे पार्ट आहेत ते बी नाही आहेत. लक्षात आलं. शॅडेड पार्ट आहे तो बघायचा आहे याच्यामध्ये. काही ए हे काय नाही आहेत बी नाही आहे. लक्षात आलंय. हे अजून एक त्याच्यामध्ये यूज केला जातो या पद्धतीचा. हा पण त्याच्यामध्ये दाखवला जातो. ठीक आहे. हे सगळं लिहून घ्या. ठीक आहे. हे एवढे व्यवस्थित लक्ष द्यायचे एवढं लिहून घ्या. आणि याच्यावरती तुम्हाला निष्कर्ष काढायचे आहेत. लक्षात आलं. आणि पेपरला विचारतात अशा प्रकारचा क्वेश्चन. 2-3 टाईप आहे याच्यामध्ये ते आपण आता अभ्यास करतो. पहिले हे जे ड्रॉ करतो. समजलं ना. झालं लिहून प्रियांका. ह्याच्यावरतीच गणित हे फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरती आपल्याला निष्कर्ष आणि हमखास पेपरला विचारला जाणारा क्वेश्चन राज्यसेवेचे क्वेश्चन बघितले. हा एक आहे. त्यानंतर अजून एक पॉईंट येतो खरे खोटे. हमखास पेपरला विचारतात खरे खोटे काय आहेत ते आपल्याला ओळखायचे असतात. ठीक आहे. एवढं मी इरेज करून टाकतो. आता 1 बाय 1 आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. लिहून घ्या.
खालील काही विधाने व त्यावरून निघणारा निष्कर्ष दिला आहे. खालील काही विधाने व त्यावरून निघणारा निष्कर्ष दिला आहे. निष्कर्ष योग्य आहे की नाही ते ठरवायचं आहे. निष्कर्ष योग्य आहे की नाही ते ठरवा. खालील काही विधाने त्यावरून निघणारा निष्कर्ष दिला आहे. निष्कर्ष योग्य आहे की नाही ते ठरवा. पहिलं सर्व कावळे काळे असतात. नंतर सर्व कोकिळा काळ्या असतात. आणि निष्कर्ष तुम्हाला असं दिलंय ते तुम्ही ओळखायचं आहे. म्हणून सर्व कावळे कोकिळा असतात. ठीक आहे. असं आता पहिलं गणित फक्त इथे बघा हाऊ टू सॉल्व. सर्व कावळे काळे असतात. जेवढे आधी कावळ्यांचा ग्रुप काढायचा. हे झाले कावळे. लक्षात नाव द्यायचं तिला. ते कसे असतात काळे असतात. म्हणजे याच्यामध्ये येणार हा मोठा येऊ शकतो बरोबर. हा रंग काळा दाखवलेला आहे. नंतर काय सर्व कोकिळा पण काळ्या असतात. सर्व कोकिळा पण काळ्या. आता एक लक्षात घ्या ह्याला मी कसं ड्रॉ करू. ह्या प्रकारे करू शकतो सर्व किंवा आपण काय करायचं इथे कोकिळा घेतो. याचा अर्थ सर्व कोकिळा जेवढ्या काही कोकिळा आहेत त्या सगळ्या काळ्या आहेत. जेवढे काही कावळे आहेत ते कसे आहेत काळे आहेत. याला अजून कसं तुम्ही ड्रॉ करू शकता ते बघा. कावळे इथे लिहायचं. ते काय सांगितलेले आहेत काळा कलर आहे. अजून आम्ही ह्या पद्धतीने पण लिहू शकतो ना. कावळे आणि कोकिळा यांना एकत्र लिहू शकतो. आणि कोकिळा बरोबर ना. हे दोन्ही पण मी असं लिहू शकतो. पण एक लक्षात घ्या ह्या प्रकारचे प्रॉब्लेम सोडवताना कॉम्प्लिकेशन्स कमी करायचे. म्हणजेच काय जेवढं एकमेकांना ते इंटरसेक्ट कमी करतील ते पॉइंट आपण तो सर्कल निवडायचा आहे. याच्यात तुम्ही परम्युटेशन कॉम्बिनेशन कितीतरी बनवू शकतात. याचा अजून मी अशा प्रकारे पण बनवू शकतो. हे बघा हा मी इथे काळा काढलाय. लक्ष द्या इथे मी काय केलंय कावळे केलंय आणि त्याच्यातच परत हे हा बरोबर कावळा केलाय आणि त्याच्यातच मी कोकिळा काढलेला आहे. किंवा अपोजिट कोकिळा किंवा कावळा. तर हे काढू शकतो. पण मी काय सांगितलं जेवढे एक कोणतेही सर्कल एकमेकांना कमी टच होतील तेवढं तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे. ह्या परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत वेगवेगळ्या. ठीक आहे. डायग्राम रॉंग नाहीये परंतु अचूक निष्कर्ष काढणं गरजेचं आहे. म्हणजे 100% तो उतरला पाहिजे. त्यावेळी काय लक्षात ठेवायचं कमी कॉम्प्लिकेटेड कमी टच कोणाला एकमेकांना सर्कल येते बघा. ह्याच्यामध्ये कोणी एक फक्त एक सर्कल मध्ये दोन सर्कल ह्याच्यामध्ये कसं कॉम्प्लिकेशन्स आहेत ना दोन्ही वाढलेले आहेत. त्यामुळे हे घ्यायचं नाही. इथे पण बघा एकमेकांच्या आतमध्ये आहे. शक्य तेवढं काय घ्यायचं जेवढे एकमेकांपासून सर्कल लांब असतील त्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. याच्यात तुम्ही अजून एक काढू शकता. लक्षात आलं. इथे काळा असा रंग लिहून आतमध्ये कोकिळा आणि त्याच्या आतमध्ये कावळा इथे लक्षात आलं. काढायला कितीही काढू शकतो आपण परंतु काय करणं मी काय सांगितलं कॉम्प्लिकेशन्स कमी करायचे. तेवढं नीट हे चारही डायग्राम करेक्ट आहेत परंतु निष्कर्ष अचूक काढायचा असतो. तुमचा निष्कर्ष म्हणजे 100% शुअरिटी नसते परंतु आपण 100%च्या जवळ जात असतो. निष्कर्ष जेव्हा तुम्ही काढता अधिकारी झाल्यावर तुम्हाला एखादी प्रसंग दिला जातो त्याच्यावर तुम्हाला निष्कर्ष काढायचा असतो. बाबा एखाद्याने जे योजना आणली धरण बांधण्याची ते निष्कर्ष किती अचूक येईल दिलेल्या तुम्हाला कंडिशन्स मध्ये. कारण तुम्हाला काही कंडिशन असतं ना विस्थापन पण करायचं असतं लोकांचं पुनर्वसन. मग किती लोकांचा फायदा आणि किती लोकांना नुकसान होतंय हे सगळं काढावं लागतं. तेव्हा तुम्ही निष्कर्ष काढताना बाबा एवढ्या लोकांचा भरपूर म्हणजे पूर्ण शहराचा फायदा होतोय काही लोकांना मी स्थलांतरित करू शकतो.
जो काही निष्कर्ष लक्षात आलं त्या काय घ्यायचं, जेवढं एकमेकांपासून सर्कल लांब काढता येईल एकच काढायचं. लक्षात याच्यामध्ये 4 काढायचं बसायचं नाही, तेवढा वेळ नसतो परीक्षेमध्ये. आता मुलं हे पण काढतात, ते पण काढतात, ते पण काढतात, मग त्याला इरेज करतात. तसं करायचं नाही, एकच असं काढायचं. काय काढायचं, कमीत कमी टच कुठे होत आहे सर्कल. लक्षात आलं तर हा होत आहे. लक्षात आलं. आता लक्षात आलं, जेवढं लांब त्यांनी जर सांगितलं असेल की अजून एक सेंटेन्स दिलं असं, काही कोकिळा कावळे आहेत, तर असं आलं असं, नाहीतर उगाच सर्कल जॉईंट करायचे नाही. लक्षात आलं. आता बघा, दिलेलं सेंटेन्स करेक्ट आहे का, निष्कर्ष तुमचा आहे. म्हणून सर्व कावळे कोकिळा असतात का, आहेत का, आहेत. हा नाहीत, कावळे वेगळ्यात कोकिळा वेगळ्यात, म्हणून हा निष्कर्ष कसा येणार आहे तुमचा, चुकीचा येणार आहे. लक्षात आलं. हा निष्कर्ष काय, एकही, कारण एकही याच्यात अर्थ एकही कावळा कोकिळा नाही याच्यात जर बघितलं बरोबर असतात तर सर्व कोकिळा, मग ही डायग्राम तुझी बरोबर आली असते. याच्या आतमध्ये तुला काढावी लागली असेल सर्व कावळे, हा ही डायग्राम. जर तिकडे जर बरोबर तू म्हणतेस ना, जर इथे बरोबर असतं, परंतु तुम्हाला निष्कर्ष ओळखायचा असतो, बरोबर चूक नाही तुम्ही काढायची नाही. तुम्हाला निष्कर्ष दिलेला असतो चूक आहे की बरोबर आहे हे ओळखायचं असतं. आता निष्कर्ष काय येणार आहे तुमचा, चूक येणार आहे. लक्षात आलं याच्यात. त्यामुळे हा निष्कर्ष फक्त निष्कर्ष कशावरून, डायग्राम वरून तुम्हाला कळणार आहे. डायग्राम अचूक काढायची असते. लक्षात आलं. आणि एक लक्षात घे, चारीपैकी एकाच जरी रॉंग आलं तरी तुमचा निष्कर्ष चुकतो. म्हणूनच काढताना काय काढायचं, चारीपैकी लांब लांबच काढायचं, पण कमी पॉसिबिलिटी. लक्षात आलं. मग तुमचे आन्सर तेवढं अचूक येईल. लक्षात आलं. तर आन्सर काय येते, निष्कर्ष काय तुमचा चुकीचा आहे. नंतर सर्व वाघ मांसाहारी आहेत. आता तुम्ही मला सांगायचं, सर्व वाघ मांसाहारी आहेत. सर्व वाघ मांसाहारी असतात. दुसरा एक, काही मांसाहारी प्राणी वेगवान असतात. आता निष्कर्ष त्याने दिलाय तो चूक आहे की बरोबर आहे तो मला सांगायचा आहे. म्हणून काही वाघ वेगवान असतात, हा निष्कर्ष आहे. ही 2 वाक्य आहेत तुमची, लक्षात घ्या. लक्षात आलं. काय करायचंय, तुम्ही ड्रॉ करायचं. कसं करायचं, सर्व वाघ, आधी वाघ काढायचे. हे वाघ झाले तुमचे. सर्व वाघ काय आहेत, मांसाहारी आहेत. एकच डायग्राम काढायची, मांसाहारी. काही मांसाहारी प्राणी वेगवान असतात. काही मांसाहारी प्राणी, सर्व वाघ काय आहेत, मांसाहारी आहेत. काही मांसाहारी प्राणी वेगवान असतात. वाघ वेगवान काढायचा नाही. आता वेगवान म्हणजे इथे येणार. आपल्याला काय, परम्युटेशन कॉम्बिनेशन जेवढं लांब काढता येईल तेवढं काढायचं. असंही काढू शकता. हे बघा, या बाजूने सर्कल बरोबर आहे, परंतु निष्कर्षामध्ये काय घेतात, तर सगळ्या डायग्राम मध्ये तुमचा निष्कर्ष बरोबर यायला पाहिजे. लक्षात आलं. ही असं काढू शकतो ना, काय चुकीचं नाहीये, परंतु माझं ह्या निष्कर्षामध्ये ते रॉंग येणार आहे. म्हणून असं काढताना काय सांगितलं मी, लांब लांबच काढायचे. लक्षात आलं. दोन्ही डायग्राम ते बरोबर. लक्षात आलं का. काही मांसाहारी प्राणी काय असतात, वेगवान. आता काही वाघ वेगवान आहेत का, काही वाघ वेगवान असतात का, त्याच्यामध्ये येत आहे का, नाही येत. त्याच्यामुळे हे पॉसिबिलिटी, हा काही वाघ हे वेगवान असतात का. लक्षात आलं. तर हे सुद्धा काय येणार आहे तुमचं, रॉंग येणार आहे. पॉसिबिलिटी नाही घ्यायची याच्यामध्ये. मी काय सांगितलं, डायग्राम म्हणजे बघा, ही डायग्राम जर तू अशी काढली, ही ठीक आहे, ही एक काढलीस. दुसरी डायग्राम वाघ इथे काढलेस, हे झालं मांसाहारी. मी काय सांगितलं, तुम्ही जेवढे आकृत्या काढणार सगळ्यात एकाच जरी रॉंग आला तुमचा आन्सर,
तरी तुमचा आन्सर रॉंग येणार आहे. सगळ्यांमध्ये बरोबर यायला पाहिजे. जर हे काढू शकतो याच्यात तुझी बरोबरी येते. काय येते? इथे जर मी वेगवान लिहिलं तर तुझा आन्सर ह्या केसमध्ये बरोबर आहे. निष्कर्ष जेव्हा काढताना सगळ्या केसमध्ये बरोबर यायला पाहिजे, हे रिक्वायरमेंट असते. या केसमध्ये येते का? नाही, म्हणून तुझा निष्कर्ष चुकीचा. लक्ष आलं? दोन्ही केसमध्ये बरोबर यायला पाहिजे. अजून कसं काढू शकतो? डायग्राम जर काढायचीच झाली सर्व भाग मांसाहारी, अजून कसा काढू शकतो? या पद्धतीने पण त्याला आपण काढू शकतो ना. असं लिहू शकतो. किती प्रकारे तुम्ही आपण त्याला काढू शकतो. पण पॉसिबिलिटी सगळ्यांमध्ये बरोबर यायला पाहिजे. जेव्हा निष्कर्ष जो असतो हे आन्सर ते कुठे सगळ्यांमध्ये काय यायला पाहिजे? आपल्याला बरोबर येणं गरजेचं आहे. एकामध्ये येतंय तर नाही चालत. मग सगळेच तुमचे आन्सर बरोबर येतील तसं बघायला गेले तर. एकाच जरी आलं तर काढायला काय? लक्षात आलं? सगळ्यांमध्ये बरोबर यायला पाहिजे. तुम्ही ती काही ड्रॉ केलंय ती पॉसिबिलिटी सगळ्यांमध्ये सारखी यायला पाहिजे. ओके, नंतर ठीक आहे. सर्व कावळे काळे असतात. परत तेच वाक्य दिले, सर्व कावळे काळे असतात. नंतर फ्लेमिंगो हे काळे नसतात. फ्लेमिंगो हे काळे नसतात. म्हणून कावळे हे फ्लेमिंगो नसतात. कावळे हे फ्लेमिंगो नसतात. काढलंच तू डायग्राम? गुड. सर्व कावळे काळे असतात. आधी पहिलं काय? सर्व कावळे काढायचे. काय बोलले? ते काळे असतात. त्याच्यावरती काळे येणार. लक्षात आलं? फ्लेमिंगो हे काळे नसतात. काय करायचं? फ्लेमिंगो हे काळे नसतात, बाजूला काढायचं. काही संबंध नको आपल्याला. मी काय बोललो? कमीत कमी. कारण तुम्हाला ड्रॉ अशी पण करू शकतो आपण. ठीक आहे, इथे करा तुमचे फ्लेमिंगो येणार. हे झालं सगळ्यात कमीत कमी जॉईंट असणारे सर्कल्स एकमेकांना. आता काय? आता निष्कर्ष कावळे हे फ्लेमिंगो नसतात. ऑब्विसली नाहीये, दोघांचा काही संबंध नाही. तर हा निष्कर्ष तुमचा आला बरोबर. हे सेंटेन्स काय ना तुमच्या निष्कर्षामध्ये बरोबर येणार. ऑनलाईन जे जे आहे त्यांना समजलंय? ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे. लक्ष झालं? लक्षात आलं? निष्कर्ष कसा काढायचा? एकच त्याच्यामध्ये ड्रॉ करायचा आहे. कमीत कमी एकमेकांना टच होतील ते. कारण एकाच जरी तुमचा निष्कर्ष रॉंग आला तरी सगळ्यांमध्ये आन्सर ते निष्कर्ष चुकीचा येणार. लक्षात ठेवा. निष्कर्ष किती डायग्राम ड्रॉ करा काही फरक नाही पडत, परंतु एकाच जरी चुकला आन्सर तरी तुमच्या सगळ्यांमध्ये चुकणार. लक्षात आलं? नंतर कोणताही हिरा स्वस्त नसतो. कोणताही हिरा स्वस्त नसतो. कोणताही हिरा स्वस्त नसतो. काही माणिके स्वस्त नसतात. म्हणून काही माणिके हिरे असतात. म्हणून काही माणिके हिरे असतात. वाक्य हे चेक करायचं चुकीचं आहे की बरोबर आहे. लक्षात कोणताही हिरा स्वस्त नसतो म्हणजे हिरा इकडे येणार तुमचा, दोघांचाही काही संबंध येणार नाही. लक्षात स्वस्त
लक्षात, हिरा इथे स्वस्त, काही माणिके स्वस्त नसतात. स्वस्त नसतं त्याचा अर्थ काय होतो? काही माणिके स्वस्त नसतात म्हणजे काही असू शकतात स्वस्त. लक्षात, काही माणिके स्वस्त नाही आहेत म्हणजे काही असणार त्याच्यामध्ये, बरोबर ना? मग इथे येणार माणिके. आता हाय बघा, हा तुमचा कमीत कमी ह्याच्यात झाला. याला मी कसं ड्रॉ करू शकतो? अजून हिरा इथे लिहायचा, स्वस्त असं लिहायचं. काही बोललोय ना, या पद्धतीने पण येऊ शकतो माणिके तुमचं. डायग्राम ड्रॉप परम्युटेशन कॉम्बिनेशन या पद्धतीने पण येऊ शकते. अजून एक कशी येऊ शकते? हिरा इथे लिहायचा, स्वस्त इथे आलं तुमचं, आणि या दोघांना जोडणारा काय येणार आहे? माणिके. डायग्राम कोणतीही रॉंग नाहीये. मी काय बोललोय, कोणतेही डायग्राम जेव्हा काढू, निष्कर्ष सगळ्यांमध्ये समान यायला पाहिजे, बरोबर? आता ह्याच्यात तीन बरोबर आहे ना, तिन्ही पद्धतीने आपण काढू शकतो. तर काय, काही माणिके हिरे असतात का? तिन्ही याच्यात निष्कर्ष बरोबर यायला पाहिजे. हा येतोय का तुमचा? तिन्ही याच्यामध्ये येतोय. काही माणिके हिरे असतात. एकाच जरी निष्कर्ष चुकला तरी तुझं निष्कर्ष रॉंगच लिहायचा. एकाच लक्षात आलं, एकाच जरी चुकला. आता ह्याच्यात येतोय का? चेक. ह्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यातच येत नाही. ह्याच्यामध्ये काही माणिके हिरे असतात. ह्याच्यात बघा, हा वेगळाच पडतोय ना. ह्याच्यात येतो फक्त, बघा ह्याच्यात पण नाही येत आणि ह्याच्यात पण. म्हणजे एकाच जरी रॉंग आला तरी तुमचा निष्कर्ष रॉंग. तुम्ही ड्रॉ करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. वेळ असेल पेपरमध्ये करू शकता, परंतु शक्यतो मी म्हणून सांगितलेलं, जेवढे लांब ड्रॉ करता येईल डायग्राम, लक्षात, जेवढं कॉम्प्लिकेशन कमी कराल तेवढं तुमचा आन्सर करेक्ट येणार या केसेस मध्ये. लक्षात आलं? निष्कर्ष. ठीक आहे, आता मी एक्झाम्पल देतो, तुम्ही मला सॉल्व्ह करून दाखवायचंय. सर्व आंबे फळे असतात. सर्व आंबे फळे असतात. सर्व आंबे फळे असतात. काही चिकू फळे असतात. निष्कर्ष, काही आंबे चिकू नसतात. निष्कर्ष, काही आंबे आंबे चिकू नसतात. आता एक एक लक्षात ठेवा, कधी कधी न सॉल्व्ह करता पण तुम्हाला आन्सर काढता यायला पाहिजे. बघू कसं करायचं. हा हा, हे बघा, हे दोन्ही काय आहेत? वाक्य काय तुमची पॉझिटिव्ह आहेत. समजून जायचं. निष्कर्ष पण काय पाहिजे तुमचा? पॉझिटिव्हच यायला पाहिजे. ते नसतात लिहिला, विषय संपला, बघायचं पण नाही, सॉल्व्ह न करता, बरोबर ना? पॉझिटिव्ह दोन्ही सेंटेन्स, तुमचा आन्सर पण पॉझिटिव्हच पाहिजे. लक्षात आलं? म्हणून काय येते डायरेक्ट इथे निगेटिव्ह. आणि एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर आन्सर काय येणार? एक वाक्य पॉझिटिव्ह आहे, दुसरं निगेटिव्ह, एक होकारार्थी एक नकारार्थी. तर निष्कर्ष नेहमी कसा येतो? निगेटिव्ह आहे. लक्षात आलं? ही मेथड पुढे आपल्याला युज होणार आहे का? कारण तुम्हाला पेपरला असं एवढं सोपं देत नाही एवढं. लक्षात आलं? अशी 6 वाक्य देणार खाली, एका खालोखाल एक, आणि त्याच्यात तुम्हाला ऑप्शन असे देणार. लक्षात घे, ए बी सी डी ई एफ अशी वाक्य दिली जाणार, आणि ऑप्शन देणार ह्याच्यातली ए, आणि काय सांगणार? ए बी सी असं एक ऑप्शन. बी काय असणार? बी सी डी. सी ऑप्शन येणार आहे तुमचा ई एफ ए, आणि डी ऑप्शन देणार आहेत ए सी डी. आणि काय बोलणार? पहिले दोन आहेत ती वाक्य आहेत. पेपरला क्वेश्चन कसा विचारतात लक्षात घ्या. पहिली दोन आहेत ती काय? वाक्य आहेत, आणि शेवटचा निष्कर्ष आहेत.
करेक्ट कोणतं आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला. याच्यापैकी लक्षात आलं, हे निष्कर्ष असणार हे 2 वाक्य. असा गणित पेपरला विचारलं हे एवढं सोपं नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी मी देतो. एवढं काही सोपं मी विचारणार नाही पेपरला. लक्षात आलं कसं विचारणार अशी तुम्हाला देणार. आणि खाली परत ऑप्शन असणार. ऑप्शन ए आणि बी बरोबर, ऑप्शन बी फक्त बी बरोबर, ऑप्शन सी ए बी सी बरोबर आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव. आणि मग सॉल्व्ह करायचं आहे. हे तुम्हाला कसं लागतं, तुम्हाला प्रॅक्टिस होण्यासाठी. हे एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्ही पटापट फक्त बघून तुम्ही सांगू शकता ना. लक्षात आलं का? असा क्वेश्चन पेपरला विचारला तो, हा एकदम सोपा क्वेश्चन. हा तुम्हाला जर विचारलं तर बी आणि सी ग्रुपला विचारू शकतात. एकदमच त्यांना जर निष्कर्ष विचारायचा असेल तर सी ग्रुपला किंवा बी ग्रुपला. हा राज्यसेवेला थोडा मोठा करतात. त्याला कसं करतात, हे जोडलं जातं तुम्हाला. लक्षात आलं? त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह न करता सुद्धा ही सॉल्व्ह करू शकता. आता एक वाक्य घ्या. सर्व आंबे फळे असतात. सर्व आंबे फळे असतात. काही चिकू फळे नसतात. पहिलं वाक्य, सर्व आंबे फळे असतात, काही चिकू फळे नसतात, म्हणून काही आंबे चिकू असतात. काय लिहिणार? काही आंबे चिकू असतात. काय नेहमी लक्षात ठेवतो, काय येणार आन्सर? आन्सर काय यायला पाहिजे? ऍक्च्युली इथे निष्कर्ष निगेटिव्ह यायला पाहिजे. इथे काय दाखवलंय तुम्हाला? पॉझिटिव्ह. म्हणजे न सॉल्व्ह करताय, डायग्रामची सुद्धा गरज नाही, डायरेक्ट तुम्ही बघूनही सांगू शकता. तर इथे काय येणार आहे? निगेटिव्ह. आता हे सॉल्व्ह करायचं. एकही आंबा फळ नसतो आणि काही चिकू फळ नसतात. एकही आंबा फळ नसतो, काही चिकू फळ नसतात, म्हणून काही आंबे फळ असतात. निगेटिव्ह, पॉझिटिव्ह काय येणार आन्सर? मी तुम्हाला 3 ऑप्शन देतो. निगेटिव्ह, पॉझिटिव्ह की काही सांगता येत नाही. तुझं काय प्रियांका आन्सर? 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे आणि काही सांगता येत नाही. निगेटिव्ह. तुझं पॉझिटिव्ह. ह्याच्यात लक्षात घ्या, 2 निगेटिव्ह जेव्हा वाक्य येतील तेव्हा तुम्हाला काही सांगता येत नाही. त्याच्यात काय सांगणार तुम्हाला? काहीच, हा पण नाही तो पण नाहीये. अशा केसमध्ये काय घेणार आहे? दोन्ही केसमध्ये निगेटिव्ह असेल तर निष्कर्ष काय आणणार? काही सांगता येत नाही. जर तो ऑप्शन नसेल तर तो ऑप्शन निष्कर्ष चुकीचा लिहायचा. परंतु ऑप्शन जर असला निष्कर्ष काही सांगता, ऑब्विसली कसं सांगणार? हा ए हा बी मध्ये नाहीये आणि सी हा डी मध्ये नाहीये, याचा काय अर्थच लागत नाही ना. 2 निगेटिव्ह वाक्य जेव्हा असतील निष्कर्ष लागत नाही. लक्षात आलं? त्यामुळे ह्याचं काय लिहायचं? निष्कर्ष. लक्षात घ्या, ऑप्शन जर दिला असेल काही सांगता येत नाही तर तो लिहायचा, नाहीतर काय लिहिणार? निष्कर्ष चुकीचा आहे. लक्षात आलं? अजून एक उदाहरण घ्या. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असते. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असते. पहिलं वाक्य, व्हिटॅमिन ए असणारी सर्व फळे पौष्टिक असतात. व्हिटॅमिन ए असणारी सर्व फळे पौष्टिक असतात. आता निष्कर्ष त्याचा दिलेला आहे. त्यामुळे मुळा हा देखील पौष्टिक असतो. त्यामुळे मुळा हा देखील पौष्टिक असतो. काय येणार मला? तुम्ही सॉल्व्ह करून सांगायचं आहे. बघूया. त्यामुळे मुळा हा देखील सुद्धा काय? पौष्टिक असतो. 3 वाक्य दिलेली आहेत बघा. तुम्ही सॉल्व्ह करा, काय आन्सर येते तुमचं ते मला सांगायचं आहे. लक्षात आलं?
म्हणूनच सांगितलं ना, ड्रॉ करा तुम्ही, बघूया आन्सर येतं. आन्सर काय येतंय तुमचं? येतं आन्सर प्रियांका? आता एक लक्षात घ्या, जर तुम्हाला जी वाक्य दिलेली आहेत त्याच्यामध्ये आणि निष्कर्षामध्ये वेगळाच शब्द असेल, जो तुमच्या सेंटेन्स मध्ये शब्द असलेला निष्कर्षामध्ये पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता शब्द टाकला असेल तर ते निष्कर्ष चुकीचं येतं. हा, मग ते सांगता येत नाही, सहसा तुम्हाला देणार नाही. परंतु एक लक्षात घ्या, बघा तुमच्या वाक्यांमध्ये जे तुम्हाला शब्द दिलेले आहेत ते शब्द निष्कर्षामध्ये पाहिजे. आता मुळा हा शब्द वाक्यांमध्ये कुठे दिसतोय का? म्हणजे काय संबंधच नाही याचा, म्हणजे हे निष्कर्ष चुकीचं. लक्षात आलं? हे पण तुम्ही एक ध्यानात ठेवायचं, जी शब्द वाक्यांमध्ये आहेत ते निष्कर्षामध्ये पाहिजेत. नसेल तर वाक्य काय ना तुमचं डायरेक्ट निष्कर्ष चुकीचा आहे लिहायचं. कारण काय सांगूच शकत नाही ना, कारण वाक्यांमध्ये तुम्हाला रिलेशन दिलेलं असणं गरजेचं आहे. आता हा क्वेश्चन जर पेपरला या पद्धतीचे गणित विचारले जातात, खालील प्रश्नांची 6 विधाने दिलेली आहेत. खालील प्रश्नांमध्ये 6 विधाने दिलेली आहेत. त्याखाली पर्यायांमध्ये गट दिलेले आहेत. फुल स्टॉप. पर्यायातील असा गट निवडा ज्यामध्ये गटातील तिसरे विधान हे पहिल्या 2 विधानांवरून निघणारे योग्य अनुमान असेल. ज्यामध्ये गटातील तिसरे विधान हे पहिल्या 2 विधानांवरून निघणारे योग्य अनुमान असेल. आणि वाक्य लिहून घ्या. आता आहे बघा 14142. काय करायचंय आता इथे? तुम्ही सगळ्यात पहिलं एवढे वाक्यांचं काढत बसलात, सिल्गोलिझम किती वेळ जाणार? भरपूर वेळ जाऊ शकतो. पहिल्या आधी शॉर्टकट्स लावायचे, जे आता आपण जेवढे आता शिकलो शॉर्टकट. काय सांगितलं इथे? शेवटचं काय आपल्याला निष्कर्ष बघायचंय, पहिली 2 वाक्य कन्सिडर करायचे. लक्षात? अशाच प्रकारचं गणित तुम्हाला पेपरला शक्यतो येतं एमपीएससी राज्यसेवेला. काढला आन्सर? काढा मग, आन्सर काढा. तुम्ही बघा, तुम्ही ट्राय करा. पहिलं ही 2 वाक्य कन्सिडर करा, म्हणजे 1 आणि पहिलं म्हणजे हे पुरुष हे फलंदाज असतात आणि काही फलंदाज गोलंदाज असतात आणि तुम्हाला 2 दिलेला आहे. आधी सगळ्यात सोपं काय करा, सिल्गोलिझम काढायच्या आधी ना ऑप्शन मधून चेक करत चला. लक्षात आलं? पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील तर ते कॅन्सल करायचे. 2 पॉझिटिव्ह असेल तर आन्सर पण तुमचा तिसरा पण पॉझिटिव्ह पाहिजे. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर आन्सर काय येणार?
निगेटिव्ह यायला पाहिजे. ते आधी ते पहिले टिक करत चला, सॉल्व्ह करू नका. मग राहिलेल्यांचे पॉझिटिव्ह तुम्हाला वाटतात बाबा हे शक्यता आहे, मग त्यांचे सिल्गोलिझम काढा. सगळ्यांचेच काढत बसू नका, मग वेळ जाणार. तिथं पेपरमध्ये एवढा वेळ नसतो. प्रत्येकाचे काढायला 4 लागणार ना तुम्हाला. एका प्रश्नाचे 4 वेळ नसतो एवढा. आधी बघायचे पहिले 2 1 आणि 2 चेक करा, त्याचा आन्सर 3 येतंय का. 2 आणि 3 चेक करा, 1 येतंय का. 1 आणि 4 चेक करा, आन्सर 2 येतंय का. 1 आणि 6 चेक करा, आन्सर 4 येतंय का. पहिला ते हे चेक करायचं. कर तिकडे ते लिही तिकडे बरोबर कोणतं आहे. नुसतं तसं नाही येणार आहे, ते तुला टिक करावं लागणार आहे. 2 जर पॉझिटिव्ह असतील तर तिचा निष्कर्ष कसा पाहिजे, पॉझिटिव्ह. निगेटिव्ह असला तर सॉल्व सिल्गोलिझम न करता आपण लिहू शकतो ना, हा ऑप्शन रॉंग आहे, या पद्धतीने. आधी तुम्ही काढा आन्सर, मग मी सांगतो तुम्हाला कोणचा आन्सर आहे. आन्सर तुझं काय आलं, ऑप्शन 2 3 3 4 वा 2. प्रत्येकाने वेगळंच काय सांगितलंय आन्सर. एकाने 3. चला आता आपण बघूया ऍक्च्युअल आन्सर काय. ठीक आहे बघूया ना, ठीक आहे चांगला प्रयत्न तरी केला. पहिला आता काय 142. पुरुष फलंदाज हा कोणता वाक्य आहे, पॉझिटिव्ह. हे कोणतं आहे, पॉझिटिव्ह. हे वाक्य, हे वाक्य पॉझिटिव्ह आहे ना. आता काय 1 4 2 चेक करायचं. 1 पॉझिटिव्ह आहे, मला हे पाहिजे आहे. 4 काय पॉझिटिव्ह, 2 काय पॉसिबिलिटी आहे. मी म्हणत नाही की हेच आन्सर माझा येईल, पॉसिबिलिटी आहे येऊ शकतो. दुसरं 1 2 3 चेक करायचं. आता 1 2 1 2 माझे दोन्ही काय आहेत, पॉझिटिव्ह. आन्सर माझं काय ना पाहिजे, पॉझिटिव्ह. येते का, नाही निगेटिव्ह, म्हणजे हा ऑप्शन गेला. कसं काढलेलं आन्सर, काढलेलं का तिकडे काही. मी काय सांगितलेलं, 2 पॉझिटिव्ह असेल तर तुझं निष्कर्ष पण पॉझिटिव्हच येणार. बघितलं, ऑप्शन 1 गेले बाहेर. दुसरा 2 3 1 हा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. 2 3 म्हणजे हे दोन्ही हे निगेटिव्ह आहे, बरोबर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर निष्कर्ष काय येतो, निगेटिव्ह येतो. म्हणजे तुमचा काय 1 आहे का, 1 काय आपला आन्सर पॉझिटिव्ह आहे. हा सुद्धा कॅन्सल. तू बोललेलास, तू किती नाही, चौथा बोललेला. हा तर हे बघा, ह्या दोघांचं पण गेम ओव्हर झालेला आहे. लक्षात काय सांगितलं होतं, सॉल्व्ह न करता काय करायचं, चेक कर. 2 आणि 3 काय, 2 पॉझिटिव्ह आहे, तिसरा आहे तुझा निगेटिव्ह. मग ऑब्विसली आन्सर काय यायला पाहिजे, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह 2 असतील, पहिला पॉझिटिव्ह दुसरं निगेटिव्ह, तर आन्सर निगेटिव्ह लिहून घ्या. ते पहिलं पॉझिटिव्ह वाक्य आणि दुसरं निगेटिव्ह, तर फायनल आन्सर निगेटिव्ह. म्हणजे तुमचा निष्कर्ष थोडक्यात, दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर निष्कर्ष पॉझिटिव्ह, आणि दोन्ही निगेटिव्ह असतील तर सांगता येत नाही, म्हणजे निष्कर्ष चुकीचाच येणार. दोन्ही जर निगेटिव्ह वाक्य जर एकत्र असतील, काय लक्षात आलं, ते पण आपण गणित घेतलेलं आहे. आता आपण 1 6 4 बघायचं. 1 आणि 6 कुठे गेलं, दोन्ही पॉझिटिव्ह, आन्सर काय आला म्हणजे पॉझिटिव्ह, पॉसिबिलिटी आहे. चला आता आपण चेक करूया. आता तुम्ही सिल्गोलिझम काढायचं 1 आणि 4, सगळ्यांचे काढत बसायचे नाही पेपरमध्ये. चला ठीक आहे, आता बघू आपण. पहिलं काय, पुरुष हे फलंदाज असतात. जेवढे पुरुष हे पुरुष आहेत ते काय आहेत, फलंदाज. 1 आणि 4 4 काय, काही फलंदाज गोलंदाज असतात. आणि काय विचारलंय, 2 विचारले. मुले, ठीक आहे, मुले ही क्षेत्ररक्षक आहेत, म्हणजे ह्याचा काही संबंध आहे का, संपलं. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. लक्षात आलं ह्याचं काय आहे बघा, ह्याचा म्हणून लक्षात आलं का, ह्याचा काय संबंध दिलेला आहे नाही, तर आन्सर 4 आहे. गुड.
म्हणजे सॉल्व्ह न करता सुद्धा तुम्हाला बघा आन्सर काढता आलं. मी कोणतंच काही सॉल्व्ह केलं नाही. हे वाक्य जरी वाचलं असतं नीट तरी आन्सर भेटलं. ठीक आहे. उदाहरण घ्या. सर्व टेबल खुर्च्या आहेत. सर्व टेबल खुर्च्या आहेत. काही टेबल दरवाजे आहेत. काही टेबल दरवाजे आहेत. काही खुर्च्या या खिडक्या आहेत. आता तुम्हाला 3 वाक्य दिलेली आहेत इथे. लक्षात घ्या. हा एक थोडा वेगळा टाईप आहे. लक्षात आलं. आता याच्यामध्ये तुम्हाला 3 वाक्य दिलेली आहेत आणि त्याच्या खाली आता निष्कर्ष दिलेले आहेत. पहिला आहे सर्व टेबल खुर्च्या आहेत. दुसरा आहे काही टेबल हे दरवाजे आहेत. काही खुर्च्या. आता मगापासून आपण 2 वाक्य बघत होतो. आता तुम्हाला 3 वाक्य दिलेली आहेत. काही खुर्च्या या खिडक्या आहेत. आता निष्कर्ष. काही खुर्च्या हे दरवाजे आहेत. दुसरा निष्कर्ष येतोय काही खिडक्या हे दरवाजे आहेत. तिसरा ऑप्शन येतोय काही खिडक्या ह्या टेबल आहेत. आता ऑप्शन लिहून घ्या. पहिला ऑप्शन आहे एक, फक्त एक बरोबर, फक्त एक तर्कसंगत. दुसरा ऑप्शन आहे 1 आणि 2. तिसरा आहे 2 आणि 3. आणि 4 आहे यापैकी नाही. ठीक आहे. हा पण एक टाईप पेपरला विचारला जाऊ शकतो. मगाचा जो आता याच्या आधीच एक गणित घेतलेलं तो एक टाईप फेवरेट आहे टाईप त्यांचा विचारण्याचा. लक्षात आलं. आणि हा एक टाईप आहे या पद्धतीची. आता तुम्हाला आता पण आपण 2च वाक्य बघितली होती. 2 वाक्य दिली आन्सर आलं. आता तुम्हाला किती वाक्य दिलेली आहेत इथे? 3 वाक्य दिलेली आहेत. आणि त्याच्या खाली निष्कर्ष पण बघा. तिथे आपल्याला एकच निष्कर्ष असायचा. आता किती निष्कर्ष आहेत? 3 निष्कर्ष आहेत. ठीक आहे. आता यावेळी डायग्राम ड्रॉ करायची. लक्षात आलं. पहिली काय सर्व टेबल काय सांगितले, कशी डायग्राम ड्रॉ करायची? ड्रॉ करा. सर्व टेबल खुर्च्या आहेत. जेवढे पण टेबल आहेत ते काय खुर्च्या आहेत. काही टेबल हे दरवाजे आहेत. आता कसं करणार? काही टेबल म्हणजे या पद्धतीने येणार. बरोबर ना. कारण दरवाजे काही टेबल हे काय दाखवले? दरवाजे दाखवलेले आहेत. काही खुर्च्या ह्या खिडक्या आहेत. कमीत कमी टच इथे बघा. हे मी इथेही काढू शकतो खिडक्या. लक्षात घ्या. हे खिडक्या इथे बघा. मग ड्रॉ करा. हे खिडक्या मी इथेही काढू शकतो किंवा असंही काढू शकतो ना. याला पकडून असं. आन्सर काय काढायला कितीही काढू शकतो किंवा असंही काढू शकतो. फक्त मला खुर्च्यात दाखवायचे आहेत. मी तिथे टेबल पण त्यांना दाखवू शकतो या पद्धतीने किंवा दरवाजे पण घेऊ शकतो. परंतु तसं करायचं नाही. करू शकता तेव्हा तुम्हाला दिसण्यासाठी बरं वाटणार. परंतु रूल काय सांगतो? जेवढं डायग्राम काढणार त्याच्या सगळ्यांमध्ये तुमचं निष्कर्ष कसा यायला पाहिजे? बरोबर यायला पाहिजे. म्हणून शक्यतो लांबच काढायचं. एकच डायग्राम मध्ये होऊन जातं. इथे असं काढला मी. हा खिडक्या. हे काय मला चुकलं नाही. बरोबर आहे.
परंतु आपल्याला काय सांगितलेलं आहे, सगळ्यांमध्ये काय यायला पाहिजे, करेक्ट यायला पाहिजे. हे थोडं लक्षात आलं. आता बघा, तुम्ही चेक करा निष्कर्ष. प्रत्येकाने आता निष्कर्ष तुम्ही चेक करायचे आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. आन्सर काढलं, सगळे ऑप्शन चेक कर. आन्सर काढलं ना, तेच फक्त ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. तुझा ओंकार आन्सर दाखव. कोणतं येतं आन्सर? 4. ओके, बरं आहे. म्हणजे वेगळा आन्सर आला तर बघायला चांगलं वाटतं. 1, 4. तुझा काय 2 की 3? ठीक आहे. प्रत्येकाचा आन्सर वेगळा आला तर तुम्हाला समजायला मदत जास्त होते, लक्षात ठेव. वाह, थँक्यू. 1, 4, 3. ठीक आहे. आता आपण बघूया ऍक्च्युअल मध्ये काय आहे. ठीक आहे. सर्व आधी आन्सर, काही खुर्च्या हे दरवाजे आहेत. खुर्च्या इकडे आहेत, लक्षात. खुर्च्या म्हणजे सर्वच पार्ट येतो ना, आहेत ना. पहिलं बरोबर आहे, काही खुर्च्या हा पार्ट आहे खुर्च्यांचा, ते दरवाज्यामध्ये येतोय ना. पूर्ण पार्ट जरी आला नाही तर तो पार्ट येतोय. तो फर्स्ट काय आहे आपला, करेक्ट. म्हणजे ऑप्शन मध्ये हा येऊ शकतो, हा येऊ शकतो, हा आन्सर किंवा हा आन्सर. ऑटोमॅटिकली आन्सर इलिमिनेशन मेथड. बाकी मला काही एकच सॉल्व्ह केलं, मला 2 आन्सरची आपोआप गेले. याला इलिमिनेशन मेथड म्हणतात. म्हणजे सगळं सॉल्व्ह न करता ऑप्शन थ्रू गेलात तरी तुम्हाला आन्सर मिळेल. आन्सर मध्ये कुठे येणार, यात इतर 1 येणार किंवा 2 येणार. पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही. आता आपण बघू, काही खिडक्या हे दरवाजे आहेत का? काही खिडक्या इकडे आहेत आणि दरवाजे इकडे, काही संबंध आहे का? टच होत नाही. जरा जरी टच झाला पाहिजे तर तोही होत नाहीये. म्हणजे हा ऑप्शन पण केला, म्हणजे ऑप्शन नंबर हा सुद्धा रॉंग आला. म्हणजे बाकीचं मी पुढचं हे न चेक करता पण माझा आन्सर करेक्ट येतो. माझा टाइम असतोय ना पेपर मध्ये, बरोबर ना. म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर येणार आहे. सॉल्व्ह न करता अशा प्रकारे ह्याला इलिमिनेशन मेथड म्हणतात. लक्षात आलं. पूर्ण सॉल्व्ह न करता ही तुम्हाला आन्सर काढता यायला पाहिजे. लक्षात आलं. सगळ्यात लक्षात घ्या, राज्यसेवेला वगैरे जर बघितलं, सगळ्यात क्वेश्चनचे आन्सर आपल्याला माहिती नसतात. मग त्यावेळी काय करायची, इलिमिनेशन मेथड ऑप्शन थ्रू अशा प्रकारे यायचं. हे जर करेक्ट निष्कर्ष रॉंग आहे तर ऑप्शन मध्ये बघायचं, बाबा हाच म्हणजे हे 2 ऑप्शन ऑटोमॅटिकली गेले ना, विषयच खाल्ला झाला. मग फक्त राहिलेले 2, आता ह्याच्यात पण हे पण रॉंग येते, म्हणजे हा पण गेला. म्हणजे हे वाक्य जरी मला माहिती नसेल, म्हणजे ह्याचा उपयोग तुम्हाला पूर्ण पेपर परीक्षेमध्ये सगळीकडे होतो. सपोज तुम्हाला परीक्षेत हे वाक्य ह्याचा कंटेस्ट मध्ये नाही बोलत आहे मी, रिझनिंगच्या कोणतं इतिहास घ्या, भूगोल घ्या, कोणत्याही कंटेस्ट मध्ये तुम्ही पेपर लिहिताय, मुख्यला पेपरला असं सपोज हे सेंटेन्स मी वाचलेलंच नाही, माहितीच नाही, त्याचा रेफरन्स तिथून जरी वेगळा दिसून टाकायचं, परंतु मला हे 2 सेंटेन्स वरचे माहिती होते, मी ह्याच्यातून इलिमिनेशन मेथड वापरली आणि ऑप्शन रिजेक्ट केले. पहिलंच जर रॉंग आलं, हे दोन्ही रॉंग ऑप्शन झाले. हे जर रॉंग येतंय, हे सॉरी हे करेक्ट येते, तर ह्या ऑप्शन मध्ये हे 2 ऑप्शन बाहेर गेले, इलिमिनेशन मेथड. हा ऑप्शन रॉंग येत आहे म्हणजे हा ऑप्शन पण गेला, मग राहिलेला हा. म्हणजे तुम्हाला हे वाक्य पेपरला माहिती नाही आहे आणि काही संबंध नाही, तरीही तुमचं आन्सर करेक्ट येतं. ही जे मेथड आहे याच्यातून तुम्ही कमीत कमी 5 ते 10 क्वेश्चन एक्स्ट्रा सोडू शकता. सगळ्यात काही क्वेश्चनची तुम्हाला वाक्य माहिती नसतं पेपरमध्ये, ही जी मेथड आहे याला इलिमिनेशन मेथड म्हणतात आणि ह्याच्यात स्मार्टली वर्क करायचं असतं. पेपरला सगळेच सेंटेन्स आपल्याला एवढं माहिती नसतं, कारण खूप कधी करून बाहेर टाकतात. त्यावेळी ही मेथड तिथे वापरलेली जायची गरज आहे. लक्ष झालं, कळलं का दोघांना पण कशा प्रकारे आन्सर करायचं?
ठीक आहे. विधान काही राजे हे राण्या असतात. ठीक आहे, काही राजे विधान लिहून घ्या. पहिलं विधान आहे काही राजे हे राण्या असतात. सर्व राण्या सुंदर असतात. निष्कर्ष दिलाय. ओ सर्व राजे सुंदर असतात. सर्व राण्या राजे असतात. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. फक्त अनिष्कर्ष योग्य, फक्त अनिष्कर्ष योग्य, दुसरा आहे फक्त ब निष्कर्ष योग्य, तिसरा आहे अ आणि ब योग्य, आणि चौथा आहे दोन्ही अयोग्य. दोन्ही अयोग्य. काय आहे प्रियंका? पहिला ऑप्शन आहे फक्त अ बरोबर, फक्त ए बरोबर, अ बरोबर. दुसरा आहे फक्त ब बरोबर. तिसरा आहे अ व ब बरोबर. आणि चौथा यापैकी नाही. नेहमी विधानावरून डायग्राम ड्रॉ करायची. निष्कर्ष पण तुम्ही ड्रॉ करत बसाल तसं नाही, ते फक्त चेक करायचे असतात. आता इथे लक्षात घे, काही राजे राणे आहेत. आता बघा इकडे, आता राजे काढा. हे राजे झाले. काही राजे काय आहेत? राणे आहेत. सर्व राण्या सुंदर असतात. जेवढ्या पण राण्या आहेत त्या काय आहेत? सुंदर आहेत. आता काय विचारलं? सर्व राज्य सुंदर आहेत का? फक्त एवढेच राज्य सुंदर आहेत ना? त्यामुळे हे वाक्य रॉंग येत आहे. सर्व राण्या राजे आहेत का? सर्व राण्या, काही राण्यात राजे आहेत, हे वाक्य सुद्धा रॉंग येत आहे. आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट येणार.
सर्व आंबे सोनेरी असतात. सर्व आंबे सोनेरी असतात. एकही सोनेरी रंगाची वस्तू स्वस्त नसते. सोनेरी रंगाची वस्तू स्वस्त नसते. निष्कर्ष, सर्व आंबे स्वस्त असतात. दुसरा हा झाला अ. आता ब घ्या. सोनेरी रंगाचे आंबे स्वस्त नसतात. ऑप्शन ए घ्या. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. पहिला ऑप्शन फक्त ए निष्कर्ष योग्य. दुसरा ऑप्शन फक्त बी योग्य. तिसरा एकही योग्य नाही. व चौथा दोन्हीही योग्य. नसतात. ठीक आहे, सॉल्व्ह करायची गरज आहे. हे कोणता आहे? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ऑब्विसली हे आन्सर येणार नाही. निगेटिव्ह पाहिजे ना. तो एक पॉझिटिव्ह आहे, दुसरा निगेटिव्ह. हे फक्त एक चेक करायचं. त्यासाठी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावी लागेल. सर्व आंबे का असतात? सोनेरी असतात. हे आंबे सोनेरी. एकही सोनेरी रंगाची वस्तू स्वस्त नसते. म्हणजे बाहेरच येणार. लक्षात आलं? म्हणजेच काय होणार? सोनेरी रंगाचे आंबे स्वस्त नाहीये. याचा अर्थ तो म्हणजेच ऑप्शन नंबर सेकंड हा तुमचा बरोबर येणार आहे. लक्षात आलं? याच्यामध्ये सोनेरी रंग आंबे आहेत ना, हे सोनेरी रंगाचे आंबे आहेत. हे स्वस्त आहेत का? नाही. म्हणून ऑप्शन फक्त बी याचा करेक्ट येणार आहे. लक्षात आलं? नेक्स्ट. सर्व दिवे खांब आहेत. सर्व दिवे खांब आहेत. सर्व खांबदार आहेत. निष्कर्ष, कोणतेही दार दिवे नाहीत. आणि सेकंड, काही खांब दिवे आहेत. काही खांब दिवे. निष्कर्ष दिलाय मी तुम्हाला. दार दिवे नाही तर दुसरं आहे काही खांबे दिवे आहेत. ऑप्शन खालील पर्याय निवडा. ऑप्शन एक आहे फक्त ए.
दुसरा ऑप्शन आहे फक्त बी बरोबर, हा फक्त ए बरोबर, फक्त बी बरोबर. तिसरा आहे ए किंवा बी बरोबर. आता किंवा इथे विचारलेलं लक्षात. आणि चौथा आहे ए किंवा बी यापैकी कोणतीही बरोबर नाही. काय त्या आन्सर? आयदर इस केस कशी काय ना, आहेत आहेत म्हटलंय ना, तो वाक्य तुझं पॉझिटिव्हच पाहिजे. आहेत आहेत पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहेत ना. तर एक वाक्य तुझा आन्सर पण काय पाहिजे पॉझिटिव्ह, म्हणजे जो निगेटिव्ह ऑप्शन आहे तो पहिल्या ऑप्शन निघून जाणार. जर दोन्ही पॉझिटिव्ह दिले तर ऑब्व्हियसली आन्सर तुमचं कसं पाहिजे, पॉझिटिव्हच पाहिजे. निष्कर्ष याच्यामध्ये काय दिलं, पहिला निष्कर्ष निगेटिव्ह आहे ऑप्शन वर, राहिलेला फक्त एक चेक करायचं आहे की नाही. हे आन्सर येतंय. हा क्वेश्चन विचारला गेलेला होता 2007 ला. ठीक आहे, राज्यसेवेला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. नंतर खालील दोन विधाने दिली आहेत. खालील दोन विधाने दिली आहेत. दोन्ही विधानांचा संबंध लक्षात घेऊन, दोन्ही विधानांचा संबंध लक्षात घेऊन अचूक पर्याय निवडा. दोन्ही अनुमानांचे परीक्षण करून अचूक पर्याय निवडा. सर्व आंबे सफरचंद आहेत. ठीक आहे, मी इरेज करू का बोर्डवरच? ठीक आहे, पहिलं घ्या, सर्व आंबे सफरचंद आहेत. नेक्स्ट, काही सफरचंद अननस आहेत. निष्कर्ष, काही आंबे अननस आहेत. काही अननस आंबे आहेत. काही अननस आंबे आहेत. ऑप्शन लिहा. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. अनुमान ए बरोबर, पहिला ऑप्शन अनुमान ए बरोबर. दुसरा ऑप्शन अनुमान बी बरोबर. तिसरा ऑप्शन अनुमान ए व बी बरोबर.
चौथा ऑप्शन अनुमान ए व बी बरोबर नाही. तर सर्व आंबे सफरचंद आहेत. काही सफरचंद अननस आहेत. हं? काही आंबे अननस आहेत का? काही आंबे नो, हे रॉंग आलं. काही अननस आंबे पण नाही, तरी पण रॉंग. ऑप्शन नंबर बी. हा पण क्वेश्चन 2012 आलेला. ठीक आहे, हाही क्वेश्चन राज्यसेवा 2012 आलेला क्वेश्चन आहे. दोन्ही लक्षात ठेवा. नेहमीच पॉझिटिव्ह आज जरी दिले तर असं म्हणायचं नाही ते बरोबर आहे. पॉझिटिव्ह जरी असले तरी चेक करायचे तिकडे. लक्षात चेक करायचे, नाही तर तुम्ही म्हणत झाला दोन्ही पॉझिटिव्ह दिसत आहे, तिथे पण पॉझिटिव्ह. चला ठीक करूया. तसं करायचं नाही, मग ते आपण वेन डायग्राम त्याच्यामध्ये काढायची आहे. लक्षात आलं प्रत्येकाला? ठीक. काही झाडे ही पाने आहेत. काही झाडे ही पाने आहेत. पहिलं. दुसरं आहे कोणतेच पान हत्ती नाही. कोणतेच पान हत्ती नाही. सर्व झाडे हत्ती आहेत. काही हत्ती झाडे नाहीत. काही हत्ती झाडे नाहीत व सर्व हत्ती झाडे आहेत. सर्व हत्ती झाडे आहेत. ऑप्शन लिहून घ्या. अ ब ड पहिला ऑप्शन. दुसरा ब आणि क. तिसरा आहे फक्त अ बरोबर. चौथा एकही बरोबर नाही. ठीक आहे, सॉल्व करा. मी जरा एक फोन लावून
ठीक आहे, आन्सर काय येते? सॉल्व करूया ना. हेच आहे का गणित? नाही, मी लिहिले नाही ना घरी. ओके, मला फक्त सांगितलं, मला सांगत चला. ठीक आहे, आपण डायग्राम काय पहिलं सेंटेन्स, काही आधी झाडे लिहायचे. पहिलं झाडे, झाडे काय आहेत? काही झाडे पान, कोणतेही पान हत्ती नाही. पॉसिबिलिटी आहे, बरोबर. कारण आपण असंही घेऊ शकता तुम्ही, प्रॉब्लेम नाही. एक सिल्कोलिझम असंही येऊ शकतो तुमचं पाने. आपला नियम काय सांगतो हे बघा, आणि हत्ती नाही म्हणजे असंही घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. घ्या घ्या, परंतु आन्सर सगळीकडे सेम आला पाहिजे. दॅट्स इट. ठीक आहे. आता आणि काय निष्कर्ष काय विचारलं पहिला? काही झाडे, काही झाडे हत्ती नाहीत, याच्यात तो बसतच नाहीये. पहिला ऑप्शन रॉंग. दुसरा, सर्व झाडे हत्ती नाही, तर हे करेक्ट आहे. सर्व झाडे नाही आहेत ना, झाडे कोणतंच झाड नाही. ठीक आहे, परंतु ह्याच्यात बघितलं तर मग ते सेंटेन्स पण रॉंग येते. तसं बघायला गेलं तर सगळ्यात बरोबर पाहिजे आपण. सर्व झाडे हत्ती नाहीच आहेत ना, कसं बघणार तू? सिल्गोनीच. हा, मग त्याच्यात येऊन दे ना. मग मी काय सांगितलं, जेव्हा आपण डायग्राम जेवढ्या काढणार किती काढा तुम्ही, सिल्गोनी परमिटेड कॉम्बिनेशन असते. निष्कर्ष जो काही असेल तो प्रत्येक डायग्राम मध्ये तुमचा समान पाहिजे, हा तुम्ही नेहमी डोक्यात राहायला पाहिजे. डायग्राम लक्ष झालं? अजून काय आहे? सर्व हत्ती झाडे आहेत का, ह्याच्यात पॉसिबल होतं ते या प्रकारे काढलं असतं, ते पण रॉंग येते. आन्सर काय आहे? ऑप्शन्स काय दिले? पहिला ऑप्शन, दुसरा, आणि कोणतंच, आणि तिन्ही एकही बरोबर नाही. याचा लक्ष झालं? एक लक्षात ठेवा, तुम्ही किती डायग्राम काढा, ह्याचं मी अजूनही काढू शकतो. कसं काढू शकतो? पहिलं काय सांगितलं? झाडे आणि हे पाणी, एवढं तर ठीक आहे. अजून मी कसं काढू शकतो? आणि काय बोलले तर दुसरं सेंटेन्स काय बोललेलीस तू? कोणताही पाने झाडे नाही, तर याला मग मी इथे असंही काढू शकतो ना. काय चुकलं माझं? मी जेवढे डायग्राम काढणार ना, त्या डायग्रामचा जो काही निष्कर्ष आहे प्रत्येकला टिक केलं पाहिजे. प्रत्येक सेंटेन्सला तुमचं काय झालं पाहिजे? टिक झालं पाहिजे. जर टिक होत असेल तर ते तुमचं बरोबर असेल. ऑप्शन काय मी नाही बघ. ऑप्शन हे बघ, कसं आहे ना, पहिला तुझा ऑप्शन रॉंग येतोय ना. हा पहिलं तिसरं ऑप्शन काय आहे? फक्त ए आहे ना. पहिलं सेंटेन्स काय सांग मला, पहिलं सेंटेन्स वाच. निष्कर्ष आधी, हा मला सांग ना काय नाव, आपण काय बघत निष्कर्ष सांग मला. पहिला निष्कर्ष काय वाच बघू. काही झाडे हे हत्ती नाहीत. तू कसं वाचू शकतोस? काही झाडे हत्ती असू शकतात, वाचू शकतो की नाही? हत्ती काही झाडे नाही आहेत तर काही असणारच. मग काही झाडे हत्ती आहेत का ह्या डायग्राम मध्ये तू बघितलं? मग कसं आहे ना, मग मी तेच सांगतो, डायग्राम एक लक्षात घे. तसं जर बघायला गेलं ना तर प्रत्येक वाक्य तुझं बरोबर येईल. जर एकाच मी चेक करायला गेलो तर मला पाहिजे तशी मी डायग्राम करून सगळे टिक बरोबर होणार ना आन्सर. इथे काय घ्यायचं, प्रत्येक ह्याचे तुझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यामुळे तर नाही तर ते ह्याच्या आधीची मी सगळी आन्सर तुझी बरोबरच यायला पाहिजे वाक्य. तुम्ही सिल्गोलिझम जसं काढणार तसं एकाच जरी असलं तरी मग जर करेक्ट येत असेल, आपण काय शिकलो सगळ्यांमध्ये यायला आन्सर पाहिजे. लक्ष झालं? त्याचा आन्सर यापैकी कोणतीही नाही. चला पुढे. सगळ्या शेळ्या मेंढ्या आहेत.
सगळ्या शेळ्या मेंढ्या आहेत, पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन, काही शेळ्या पुस्तके आहेत. काही शेळ्या पुस्तके आहेत. दोन झाली सेंटेन्स. निष्कर्ष लिहून घ्या. काही पुस्तके शेळ्या आहेत. काही पुस्तके मेंढ्या आहेत. आणि तिसरं आहे, काही पुस्तके मेंढ्या नाहीत. आणि ड, काही पुस्तके शेळ्या नाहीत. ऑप्शन दिलाय पहिला अ व ब बरोबर. अ व ब बरोबर पहिला ऑप्शन. दुसरा आहे फक्त ड बरोबर. तीन आहे क आणि ड बरोबर. क आणि ड बरोबर. आणि चार आहे फक्त ब बरोबर. हे तर तुम्ही सॉल्व्ह न करता किती आन्सर इलिमिनेट झाणार. हा, काही पुस्तके शेळ्या नाहीत, फक्त ब बरोबर. आता याच्यात सॉल्व्ह न करता तुम्ही सिलगुल कोणते ऑप्शन इलिमिनेट होणार मला सांगा बघू. तिसरा आणि चौथा म्हणजे ब, सॉरी, क आणि ड जिकडे जिकडे ऑप्शन आहे ते तुमच्या गावाला डिलीट होणार आहे. राहिले कोणते? अ, फक्त एक, अ आणि ब आणि चौथा, एक आणि चौथा शिल्लक राहिला. आता त्याच्यात चेक करायचं. लक्षाला कसं करायचं, प्रत्येक वेळेस डायग्राम तिकडे काढत नाही म्हणजे आन्सर तुमचं 50% मध्ये तुम्हाला द्यायचं आहे, राहिलेलं आहे. सॉल्व्ह न करता पण तुम्ही असं आन्सर सांगू शकता. कोणता आता आता काढा बघू. आता फक्त एकच चेक करा. ब तसं पण बरोबर येणारच आहे वाक्य, दोन्ही याच्यात आहे. ब, अ चेक करा. अ जर करेक्ट असेल तर फर्स्ट ऑप्शन, अ जर रॉंग असेल तर फोर्थ ऑप्शन. दॅट्स इट. सगळं पहिला आधी सगळ्यांचं यायला पाहिजे, एकाच नको. आता एकच वाक्य चेक करा. ब चेक करायची पण गरज नाही. किती वेळ वाचला तुमच्या या क्वेश्चन मध्ये बघितलं. अशा प्रकारे वेळ वाचवायचा असतो, प्रत्येक वाक्य सॉल्व्ह नाही करायचं. मग डायरेक्ट पण तुम्ही तिकडून लिहू शकता. लक्षात आलं. फक्त एक पहिलंच चेक करायचं, चारही निष्कर्ष चेक करायचे आता गरज नाही आपल्याला. टाइम वाचतोय की नाही, अशा प्रकारे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही जी संकल्पना आहे लक्षात ती ते यूज करायची. आणि आन्सर येते प्रत्येकाचं. प्रियांका, ओके. ओके, नेक्स्ट. काही मुले ही मुली आहेत. काही मुले ही मुली आहेत. मुले या अर्थाने मुलगा या अर्थाने घ्या. मुले नाही तर परत मुलगा मुली म्हणा. मुले म्हणजे काही मुले ही मुली आहेत. सर्व, दुसरा ऑप्शन आहे, सर्व मुली या हुशार आहेत. डाऊट. सर्व मुली या हुशार आहेत. झालं. हे दोन विधानं झाली. आता निष्कर्ष घ्या. काही मुले हुशार आहेत. काही मुले हुशार आहेत. हो. कोणतीच मुले हुशार नाहीत. दुसरा ब. काही हुशार या मुली आहेत. काही हुशार या मुली आहेत. आणि ड आहे, कोणीच हुशार या मुली नाही. कोणीच हुशार या मुली नाहीत. कोणीच हुशार या मुली नाहीत. पहिला ऑप्शन फक्त अ बरोबर. फक्त क बरोबर. सेकंड ऑप्शन फक्त क बरोबर.
दुसरा ऑप्शन अ आणि क बरोबर. चौथा ऑप्शन ब व ड बरोबर. सॉल्व्ह करायच्या आधी बघा, वाक्य दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. जे निगेटिव्ह ब आणि ड, जिकडे जिकडे ऑप्शन आहे ते सगळे चालून निघून जाणार. ब आणि ड ऑप्शन जे आहेत ते निघून जाणार आहेत. काय कोणते येतं ऑप्शन? ऑप्शन क्रमांक पहिला काय? ऑप्शन पहिला अ बरोबर, दुसरा फक्त क बरोबर, तिसरा अ आणि क बरोबर, आणि फक्त ब आणि ड बरोबर. फक्त क बरोबर. दाखव मला सिम्बोलिझम कसं केलंयस. सिम्बोलिझम दाखव जरा. ठीक आहे, ड्रॉ केलं नाही एवढं घाणेरडं अक्षर. काही मुले मुली आहेत. ओके, तरी पण तुला समजलं पाहिजे ते. हा मग ठीक आहे, सर्व मुली ह्या हुशार आहेत. ओके, काही मुले हुशार आहेत. ओके, कोणतीच मुले काही हुशार. तिसरं रॉंग. तुम्ही काय बोललाय? मला ऑप्शन नंबर कोणता येतोय? काही हुशार ह्या मुली आहेत ना. कुठे आहे? सगळे हुशार. अरे हुशार बघ, तुला शब्दांमध्ये खेळवलंय त्यांनी. काही हुशार या मुली आहेत, सगळेच हुशार मुली नाही आहेत. काही, हे बघ डायग्राम तुला मी दाखवतो. तेच म्हणतो आन्सर. एक मार्कर कुठे? सॉरी, हे बघ इथे तुम्ही शब्दांमध्ये फसता. लक्ष झालं? हे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला, म्हणून मी ते ड्रॉ केलं नाही. डायग्राम करेक्ट आहे तुझी, परंतु तू शब्दांमध्ये फसलीस त्या. लक्षात घे तू. हा अनिक काय? हे बघा इथे मुले आहेत, नंतर काय काढले? हे मुली काढलेले आहेत. काही मुले ही मुली आहेत, बरोबर, ही मुली. आता बघा पुढे काय सांगितलंय? सर्व मुली हुशार आहेत. म्हणजे हुशारांचा एक मोठा गट आहे, फक्त मुलीच नाही आहेत त्याच्यात, मुलगे पण. लक्षात आलं? अरे मग सर्व जेवढ्या मुली आहेत सगळे हुशार आहेत ना. एवढ्या मुली आहेत तुझ्याकडे, ते सगळ्या हुशार आहे. हुशारच्या गटातच येतात ना त्या. अरे मुलं कशाला? मला सर्कल काढायचं. इथून जरी तू काढलंस तरी ही मुलं जी, कारण काही मुले ही मुली आहेत ना. काही मुले आहेत बघ, स्टार्टिंगचं बघ. काही मुले ही मुली आहेत, हे असंच काढतो ना आपण, काही असेल तर. बरोबर, जरी तू इथून काढलंस याच्या ऐवजी बघ, हा जो आहे, आता काय सांगितलंय? काही मुली, सर्व मुली कोण आहेत? हुशार आहेत. हुशारांचा एक गट आहे, तो असंही काढू शकतो. तू काढल्यास त्या पद्धतीने आपण जर काढलं डायग्राम तुझी, बरोबर. कसं नाही ना, काय चुकलंय? अरे ह्याच्यात काय चुकलंय? काही मुले का? सर्व मुली हुशार आहेत ना. डायग्राम रॉंग आहे का? कशी काय येणार? काय? परत वाच सेंटेन्स, वाच काय आहे सेंटेन्स. सर्व मुली, जेवढ्या मुली आहेत त्या हुशार. सपोज तू म्हणतो तसं काढलं, ठीक आहे, चल तू म्हणतो तसं पण काढून बघूया. इथे मुले काढूया, हे मुली इथे, हे बरोबर आहे ना? हे पटलंय तुला? आता तू म्हणतो इथे काढूया. अरे मग एवढ्याच मुली हुशार झाल्या, ह्या मुली काय करून घेणार? ह्या मुली काय करणार? बरोबर ना तुझ्या म्हणण्याप्रमाणे? लक्षात आलं का?
आणि आता तू जसं आन्सर सांगितलं, ठीक आहे, आपण एक एक हे करूया. आता मला सेंटेन्स सांग, पहिलं सेंटेन्स काय आहे? पहिलं आणि मला तिसरंच सांग, म्हणजे दोनच ते करेक्ट असणार ना. हा, निष्कर्षामध्ये पहिलं सेंटेन्स काय आहे? काही मुले हुशार, ऑब्विसली मुलां हे हा भाग येतो म्हणजे मुले हुशार, पहिलं सेंटेन्स करेक्ट आहे. आणि तिसरं सांग डायरेक्ट मला. बरोबर, काही हुशारांचा गट आहे, त्याच्यात मुली सुद्धा येतात. काही हुशारांचा गट आहे, त्याच्यात कोण येणार? तुमच्या मुली येणार आहेत. इथे कन्फ्युज नाही व्हायचं, लक्षात आलं का? हुशारांचा एक गट आहे, त्यात कोणी असू शकतं. एक त्याच्यामध्ये प्रौढ लोक पण असू शकतात, म्हणजे मुला मुली छोटा गट झाला, मोठेही असू शकतात ना त्याच्यामध्ये. हुशारांच्या एका गटात मुली आहेत, तर काही हुशार याच्यातला इकडे तुमचे प्रौढ माणसं पण असू शकतात, मोठी माणसं, शास्त्रज्ञ, डॉक्टर होऊ शकतात, किंवा शिक्षक. थोडक्यात मुले मुलींचा रेफरन्स दिला तर शिक्षक. शिक्षक पण हुशार असू शकतात की फक्त मुलीच असतात, मुलीच हुशार, मुलीच हुशार नसतात, लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये शिक्षक सुद्धा हुशार असू शकतात, किंवा मुलगे सुद्धा, मुलांचा पण छोटा गट आहे ना, तो पण हुशार मध्ये आलेला आहे. मग तुम्ही फक्त असंच कसं म्हणू, लक्षात आलं? म्हणून दोन्ही आन्सर तुमचं वन अँड तिसरा ऑप्शन आहे. वाचताना ते नीट वाचायचं, आपण पटकन वाचून घेऊ. आणि ओंकार डायग्राम गट, तो गट मानायचा असतो, तुम्ही फक्त ते हुशार आहे ते छोटा हे नाही करत, लक्षात आलं? विधान, सर्व दरवाजे हे फुल आहेत. काही दरवाजे हे फळ आहेत. काही दरवाजे फुल आहेत, काही दरवाजे फळ आहेत. काही फुल हे सुवासिक आहेत. हो हो, 3 वाक्य आहे त्याच्यामध्ये. हा एक वेगळा टाईप झाला, आता जो घेतोय तो, कारण 3 वाक्य आहे त्याच्यामध्ये. काही फुले सुवासिक आहेत. निष्कर्ष, काही फुल हे फळ आहेत. दुसरा ऑप्शन, काही सुवासिक हे फळ आहेत. काही सुवासिक हे दरवाजे आहेत. तिसरा ऑप्शन, काही सुवासिक हे दरवाजे आहेत. चौथा, कोणतेही फूल हे फळ नाही. हा, आता त्याचे ऑप्शन घ्या, फक्त एक बरोबर, एक आणि दोन बरोबर, दोन आणि चार बरोबर, आणि कोणतेही नाही.
आला आन्सर दाखव. समजलं पाहिजे ना मला काय काढलंय, व्यवस्थित लिही जरा, समजलं पाहिजे ना. तेवढे प्रॉब्लेम झाले ते यायला पाहिजे. एक व नाही तुझं दाखव करू. काही सर्व दरवाजे फुल आहेत. कुल लिहिलेस की फुल लिहिलेस? काही दरवाजे थांबासून दे, हे फळ आहे. ओके. काही फुल हे सुवासिक आहे. तू ऑप्शन काय लिहिलायस? अ आणि ब. काही फुल हे फळ, काही फुल बरोबर. काही सुवासिक हे फुल आहे. काही सुवासिक दरवाजे आहेत. सर्व दरवाजे फुल आहे, काही दरवाजे फळ आहे. बरोबर आहे. हो आणि ब. ओंकार आला आन्सर. बुक दाखव काय केलेस, तुझं आन्सर दाखव. दरवाजे कुठे खाल्लेस? दरवाजे कुठे आहेत त्याच्यामध्ये? दरवाजाशिवाय घर बघ. मग सर्व काढाय निष्कर्ष लक्षात घ्या. विधानांमध्ये जेवढे तुम्हाला दिलेले आहेत ते सर्व पॉइंट त्याच्यामध्ये यायला पाहिजे. पूर्ण काढल्याशिवाय मी सांगू, तू दरवाजेच काढले नाहीस. दरवाजा त्याच्यात मेन होता, सुरुवातीला दिलाय ना तुला ऑप्शन विधानांमध्ये. ओंकार वही दाखव. हम्म. जेवढे तुम्हाला विधानांमध्ये शब्द आहेत ना तेवढ्यांची डायग्राम मध्ये दिसलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्ही तो निष्कर्ष काढू शकता. ठीक आहे. ह्या पद्धतीची गणित येतात ना पेपरला, हमखास प्रॅक्टिस करायचीच आहे. हमखास ह्या पद्धतीची गणित तुम्हाला येणार. हा एक काय खरे खोटे एक आहे. परत अल्फा नंबर सिरीज झाले का? अल्फाबेटिकल सिरीज किंवा अल्फाबेटिकल सिरीज झाले आपली? नाही ते नव्हे, त्याला इनपुट आउटपुट बोलतात, ते वेगळं. इनपुट आउटपुट झालंय, ते अल्फाबेटिकल सिरीज वेगळी असते. म्हणजे कसं असतं, नंबरिंग दिली जाते, ए बी संबंध ओळख नाही झाले, नंबर सिरीज झाले, सहसंबंध झाले, मराठी सहज. आणि शृंखला झाले का? संख्या शृंखला म्हणजे ते नंबर लाईन मध्ये लिहून 1 2 4 6. तर तो एक भाग खूप महत्वाचा. हमखास त्याच्यावरती लेटर किंवा इनपुट आउटपुट एक, हा ते व्यवस्थित करा. इनपुट आउटपुटचे गणित हमखास विचारतात, तीनापैकी एक स्टेप ती. हा एक क्वेश्चन म्हणजे हमखास क्वेश्चन जे विचारतात दोन, किंवा खरे खोटे किंवा तर्क आणि तर्क देतात, अनुमान देतात काही, ते तुम्हाला ओळखायचे असतात. किंवा तर्क विधाने दिली असतात, लक्षात आलं? त्याला इंग्लिश मध्ये स्टेटमेंट अँड कन्क्लुजन स्टेटमेंट्स अजम्पशन्स म्हणतात. किंवा कॉज अँड इफेक्ट हे प्रकारचे क्वेश्चन पण तुम्हाला जास्त विचारतात पेपरमध्ये. ओंकार काय झालं? आन्सर दाखव, वही दाखव त्याची जरा.
आन्सर काय लिहिलेस तू? गुड. काही फूल काही फूल सॉरी, सर्व दरवाजे हे फुल आहेत. हे पहिलं सेंटेन्स बरोबर काढले. काही दरवाजे हे फळ आहेत. ओके. काही फूल ही सुवासिक आहे. डायग्राम बरोबर आहे. आता आन्सर सांग मला बोल. ठीक आहे. झालं का तुझं काढून प्रियंका? अजून दरवाजेच बनवते एवढा वेळ? किंवा तो एक क्वेश्चन देतो बघा, चौकोन दिला जातो तुम्हाला, घेतलं वाटतं ते ना? हा, तो एक क्वेश्चन हमखास पेपरला विचारला जातो. किंवा डिस्टन्स डावीकडे वळला असता उजवीकडे गेला, दिशा. हा, तो एक क्वेश्चन अधूनमधून विचारतात. पण हे जे पहिले 3-4 आहेत ना, ते हमखास खरे खोटे काय तो हमखास पेपरला विचारले जातात. काउंटिंग फिगर ना, काय ऑप्शन आहे? फक्त आहे. दाखव इथे कसं काय केलंयस. काही फूल काही फूल हे फळ आहेत. बरोबर. काही फूल पहिलं बरोबर आहे. काही सुवासिक हे फळ आहेत. एक मिनिट. काही सुवासिक तुझा ऑप्शन काय होता आन्सर? हा, अ आणि ब. ह्याने अ आणि ब लिहिलंच नाहीत ऑप्शन. अ व क लिहिलेस तू. ऑप्शन नीट लिहून नये. पहिला ऑप्शन काय होता आपला? अ होता. दुसरा अ ब होता. तो अ व क लिहिलेस. ऑप्शन नीट लिहून घेतलं. तेच बोलतो. आन्सर वेगळं सांगाल. प्रियंका दाखव काय केलंयस. अजून तू डायग्रामच कलाकार. अ आणि ब. ब दाखव दाखव. वही दाखव काय केलंयस. तिकडेच डायग्राम ड्रॉ नाही केली. इथे लक्षात घे. तिकडेच ठेव. तिकडेच ठेव. बघा, पहिलं काय आपण सर्व दरवाजे हे काढले. दरवाजे, सर्व दरवाजे काय? सर्व दरवाजे. तू उलट कसं काढलंस? हे दरवाजे आहेत तुझे. ते काय आहेत? सर्व दरवाजे. दरवाजे आहेत सगळे दरवाजे. ह्याच्यात काय? काही दरवाजे होणार ना तुझे. काही दरवाजे हे फळ आहेत. काही दरवाजे हे काय आहेत? आता येते काही दरवाजे फळ आहेत. नंतर काही फूल काही. आता ह्याच्यात तुम्ही हे असंही काढू शकतेस, प्रॉब्लेम नाही. परंतु आपण शक्यतो लांब काढायचं. नाही, आता चेक कर. लक्षात आलं? हे तू काढलेलं बरोबर. फक्त पहिलं ते उलट काढलेलं. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. सर्व हँगर्स दैनंदिनी आहेत. हँगर कपड्याने लावतो ते हँगर्स. सर्व हँगर्स दैनंदिनी आहेत. काही दैनंदिन्या जंक्शने आहेत. काही दैनंदिन्या जंक्शने आहेत. काही जंक्शने तापमापी आहेत. जंक्शने तापमापी आहेत. निष्कर्ष, काही जंक्शन हँगर आहेत.
काही जंक्शन हँगर आहेत. काही जंक्शने दैनंदिने आहेत. काही जंक्शने दैनंदिने आहेत. 3 आहे. काही हँगर्स जंक्शने आहेत. काही हँगर जंक्शने आहेत. आणि 4था आहे काही हँगर्स तापमापी आहेत. आता ऑप्शन दिलाय चारापैकी एकही नाही. चारांपैकी एकही नाही पहिला ऑप्शन. दुसरा आहे फक्त 1 किंवा 2. फक्त 2 आणि फक्त 4. तिसरा ऑप्शन फक्त 2. चौथा आहे फक्त 4. ठीक आहे. या पद्धतीने सिल्गोलिझम येणार आहे. आता चेक करा. हा ऑप्शन काय प्रत्येकाचा येतं आन्सर. हा क्वेश्चन 2014 ला विचारला गेला होता असिस्टंटच्या मेन्सला. कसं आलं येतं आन्सर ओंकार सेम. नाही येत. प्रियांका डायग्राम अशी आली आहे का तुझी? आता हा तिसरा बरोबर. हा 2014 ला असिस्टंटच्या एक्झामला क्वेश्चन आला होता. लक्षात आला. नेक्स्ट. आता हा क्वेश्चन करायचा. सर्व लाचखाऊ गुन्हेगार आहेत. पहिलं सर्व लाचखाऊ गुन्हेगार आहेत. दुसरा आहे कोणत्याही गुन्हेगाराला समाज कमी लेखत नाही. तिसरा ऑप्शन काही कपटी लोक लाचखाऊ आहेत. काही कपटी लोक लाचखाऊ आहेत. ऑप्शन डी काही कपटी लोक गुन्हेगार नाहीत. ही काही कपटी लोक गुन्हेगार आहेत. आणि एफ लाच खाणे हा गुन्हा आहे. आता क्वेश्चन त्याच्या खाली लिहून घ्या. लाच खाणे हा गुन्हा आहे. पुढे 6 विधाने दिलेली आहेत. पुढे 6 विधाने दिलेली आहेत. त्यापैकी
3 विधाने एकत्र करून तयार केलेले 4 संच दिलेले आहेत. एकत्र करून 4 संच दिलेले आहेत. फुल स्टॉप. तर्कसंगत विधाने असलेला संच निवडा. तर्कसंगत असलेला निवडा. पहिला आहे, आता तुम्हाला EBCDEF पर्यंत F पर्यंत दिलेला आहे. पहिला ऑप्शन आहे FBD. FBD पहिला बघा, स्टार्टिंगला एक क्वेश्चन केला होता, 2 विधाने आणि 1 निष्कर्ष, त्या पद्धतीचा आहे. दुसरा आहे ADE. तिसरा आहे FED. चौथा ACE. म्हणजे 2 पहिले काय असणार याच्यामध्ये, वाक्य, आणि तिसरा निष्कर्ष. ठीक आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह करत चला, पटापट आन्सर येणार याचा. ACE. पॉझिटिव्ह निगेटिव्ह करत चला, आन्सर तुम्हाला भेटणार आहे. येस, ऑप्शन नंबर 4. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पहिले 2 पॉझिटिव्ह असेल तर आन्सर पण पॉझिटिव्ह पाहिजे. पहिलं पॉझिटिव्ह दुसरं निगेटिव्ह, किंवा पहिलं निगेटिव्ह दुसरं पॉझिटिव्ह, आन्सर निगेटिव्ह. किती येतं आन्सर? ऑप्शन 4. प्रियंका, ठीक आहे. आज आपण इकडे थांबूया. ओके नेहा, आपण इकडे आज थांबूया. याची प्रॅक्टिस करायची व्यवस्थितपणे. हा क्वेश्चन एक पेपरला येतो, परत परत सांगतोय. इनपुट आउटपुट, खरे खोटे, अजून तुम्हाला स्टेटमेंट अजम्पशन, स्टेटमेंट कन्क्लुजन, दोघांपैकी एक तुम्हाला कंडिशन्स दिल्या जातात आणि विचारलं जातं. हमखास पेपरला येणारे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. किंवा तो मी स्टारचं तुम्हाला शिकवलं होतं वेगळं डायग्राम, तोही एक क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. हमखास विचारतं हे क्वेश्चन. बाकीचे कसं आहेत, कधी कधी विचारत, कधी कधी नाही, पण ह्या क्वेश्चन जे आहेत ते हमखास तुम्हाला पेपरला येतात. ठीक आहे. आजचं लेक्चर आपण इकडेच थांबूया.